हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण मटकीची उसळ करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण, अद्रक, सांबार, कढीपत्ता ह्याचा पेस्ट घेतलेला आहे। आणि इथे बघा, ही जी मटकी आहे ती मी उकळून घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकून। तर बघू शकता छान अशी उकळलेली आहे। तर चला तर मग आता आपण करूया ही झणझणीत अशी अगदीच चविष्ट मटकीची उसळ। त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकली, तेल कमी जास्त करू शकता तुम्ही, आणि तेलाला छान तापू द्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड करून घेतलेली आहे। तर मोहरी जशी क्रॅकल झाली तसं जिरं टाकलेलं आहे आणि नंतर कांदा टाकून घेतलेला आहे। तर मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। तर याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कांद्याला। कांदा जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण बाकीचं पेस्ट आहे ते टाकायचं नाही। तर बघा, हा जो पेस्ट आहे लसूण, जिरं आणि अद्रक, सांबार ह्याचा पेस्ट आहे, कढीपत्ता आहे त्याच्यामध्ये। तर बघा, कढीपत्ता तुम्ही नॉर्मल सुद्धा टाकू शकता, पण मी इथे बारीक करून टाकलेला आहे, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे। त्याच्याने चव खूप छान येते भाजीची। तर याला सुद्धा ना फिरवून घेत आहे मी। नंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, याला सुद्धा छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे। नंतरच याच्यामध्ये आपल्याला तिखट आणि हळद टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। मीठसुद्धा टाकून घेतला आणि इथे बघा जिरा पावडर आणि धनिया पावडर टाकून घेतलेला आहे। आणि याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे हा मसाला। तर बघा फ्रेंड्स, जर तुम्हाला इथे तेल कमी वाटत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता। तर बघा, इथे मी जे उकळलेलं पाणी आहे ना मटकीचं, तेच याच्यामध्ये टाकत आहे। हा मसाला ना बुडाला लागायला नको त्याच्यासाठी। तर आता आपण याच्यावरतून ना सावजी मसाला असते तो मसाला टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता मसाला आहे तो मसाला तुम्ही टाकू शकता। तर इथे मी सावजी 1 ते 2 चम्मच टाकून घेतलेले आहे अंदाजी। आणि बघा, सावजी मसाल्याने खूप भारी चविष्ट ही मटकीची उसळ होते। तुमच्याकडे जो कोणता मटण मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्याल, खूप भारी चविष्ट होते फ्रेंड्स। तर याला आपण आता झाकून घेऊया कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटे। तर बघा, 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर आपण बघूया, याला छान ऑइल सुटलेलं आहे, म्हणजे आपला हा मसाला ना रेडी झालेला आहे। फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। स्मेल एवढे भारी येत आहे ना, एकदम झटपट तयार होणारी ही मटकीची उसळ आहे आणि चविष्टसुद्धा। आणि जी आपण उसळ उकळून घेतलेली होती ती उसळ याच्यामध्ये टाकून घेऊया। जर तुम्हाला ही उसळ सुकी करायची असेल तर ह्याच्यामधलं पाणी काढून घ्याल तुम्ही आणि नुसतं उसळ टाकायचं आहे। मला इथे थोडीशी रस्स्यावाली करायची आहे, म्हणजे पोळीसोबत आणि भातासोबत खूप भारी लागते फ्रेंड्स ही उसळ। तर अगदीच कोणतंही वाटण वगैरे न करता हे मटकीची उसळ आपण तयार केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। आणि बघा, आता याला ना आपण मोठ्या गॅसवरती ना एक उकळी काढून घेऊया। त्याच्या आधी मी इथे छान चम्मचने मिक्स करून घेत आहे। तर बघू शकता, वरतून कलर पण छान आलेला आहे। आणि गॅस मोठा करून घेते, थोडंसं पाणी टाकून घेते याच्यामध्ये, कारण की मला रस्सेवाली पाहिजे आहे त्याच्यासाठी। परत ना फिरवून घेते, जेणेकरून हे पाणी पूर्ण मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामध्ये मसालासुद्धा मिक्स झाला पाहिजे। तर बघू शकता वरतून किती छान कलर आलेला आहे। झाकून घेऊया आता आपण आणि याला एक उकळी काढून घेऊया। तर बघा, एक उकळी आल्यानंतर आपली ही मटकीची उसळ ना रेडी आहे। तर बघू शकता बाजूला छान असा कट आलेला आहे। तर स्मेल खूप छान येत आहे फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
आणि बघा मी परत वरतून कोथिंबीर टाकून घेत आहे, जेणेकरून आणखी चव दुप्पट होणार कोथिंबीरीने. आणि यालासुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, ह्या पद्धतीची उसळ तुम्ही करून बघा, पोळीसोबत आणि भातासोबत खूप भारी लागते, याच्यावरती कांदा आणि निंबू टाकून. तर आपली ही उसळ रेडी झालेली आहे. मी आता ना गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला फायनल लूक दाखवते उसळचा जवळून. तर बघा फ्रेंड्स, खूप छान अशी ही उसळ झालेली आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका. तर बघा, रस्सा पण खूप छान दिसत आहे. तर आपली ही मटकीची उसळ इथे रेडी झालेली आहे. माझ्या चॅनलवरती मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे. कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये कितपत टेस्टी रेसिपीज करता येईल हे सुद्धा मी टाकलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता मटकीची उसळ किती भारी दिसत आहे फ्रेंड्स. खायला पण खूप छान झाली होती. तर तुम्हाला दाखवते मी जवळून. तर ह्याच्यामध्ये ना लिंबू आणि कांदा टाकून खायला खूप भारी लागते, नुसतंही खाऊ शकतो आपण. तर आणि कोणतीही रेसिपी करताना त्याच्यामध्ये मसाले, तेल वगैरे तर भरपूर असते, पण सोबतच आपलं ना म्हणजे मन लावूनसुद्धा करायला पाहिजे, जेणेकरून दुप्पट टेस्टी होते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद करते आणि भेटते तुम्हाला मी परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय. आणि छान छान रेसिपीज ट्राय करा माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवर जाऊन. तर तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते. भेटूया परत. बाय.